अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाही. विश्रांतीची किंमत कळण्याकरता आधी कष्टाचे महत्त्व कळाले पाहिजे, कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते. स्वतःच्या मनावरती इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व हे शाबूत असते. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू होण्याची. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहीत जीवनात कशाची गरज पडेल. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं त्याला सुखाची चव येते. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावरती कधीही विश्वास ठेवत नाही.